नमस्कार. दक्कन न्यूज टुडेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, मरखेल जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा कारनामा. नांदेड जिल्हा क्राईम प्रतिनिधी. ज्ञानार्जनाचे पवित्र काम सोडून चक्क आपल्या शाळेतील मुलीचा गुरुजीनेच लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना मरखेल हद्दीत उघडकीस आली आहे. गुरुजींच्या या कारनाम्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून न्यायालयाने या नराधमास 3 दिवसाची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पाहूया सविस्तर वृत्त. देगलूर तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने वाईट नजर ठेवून होता. यात काही दिवसापूर्वी पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून लैंगिक छळ केल्याचे या घटनेला वाचा फुटले. शिक्षक म्हणजे समाजासह विद्यार्थ्यांचे पहिले आदर्श असतात. मात्र देगलूर तालुक्यातील मरखेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असलेल्या सदानंद विद्यासागर भुताळे या शिक्षकाने सर्व आदर्श पायदळी तुडवले आहेत. ज्ञानार्जनाचे काम सोडून आपल्या शाळेत इयत्ता 10व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मागील 1 महिन्यापासून लैंगिक उद्देशाने पाठलाग करत होता. एवढेच नाही तर त्याची फिर्यादी पीडित मुलीच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून लैंगिक छळ करण्यापर्यंत मजल गेले. अखेर मरखेल पोलीस ठाणे गाठून फिर्याद देण्यात आले. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 22/2025 कलम 75(1)(2) 78 भारतीय न्याय संहिता सह कलम 12 पॉस्को अंतर्गत बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक भुताळे यास तातडीने अटक करण्यात आली तर बिलोली सत्र न्यायालयाने त्यास 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंडेकर यांनी सांगितले. तपास उपनिरीक्षक संजय वळसे करत आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन न्यूज टुडे या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा. नांदेड जिल्हा क्राईम प्रतिनिधी शाहरुख खामरसोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड.